भाजी मंडई भाजी विक्रेते प्रश्नी माननीय मुख्यमंत्री यांना घेराव घालू, आडम मास्तर यांची घोषणा। लाल बावटा फेरीवाले, चारचाकी व खोकेधारक श्रमिक संघटना सिटू संलग्नच्या वतीने सोलापुरातील 70 फूट भाजी मंडई येथील भाजीपाला, फळ विक्रेते, किरकोळ विक्रेते, फेरीवाले व जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांचे मागील 25 दिवसांपासून त्यांच्या कुटुंबियांची मोठी आबाळ होत आहे। त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन सुरक्षित करण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या प्रशासनाची आहे। याच्याकडे लक्ष वेधण्याकरिता माननीय सोलापूर महानगरपालिका आयुक्त व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी समक्ष भेटून निवेदन देण्यात आले, मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही। 70 फूट भाजी मंडई या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाची प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे त्या परिसरात विक्रेते व ग्राहक फिरणे बंद झालेले आहे। ही प्रशासनाची दडपशाही होत असून शहरातील अन्य भाजी मंडई व्यतिरिक्त फक्त 70 फूट भाजी मंडईवर होत असलेली अन्यायकारक कार्यवाही रोखण्यात यावी। या संबंधी आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे शासकीय महापूजेच्या अनुषंगाने आपण सपत्नीक सहकुटुंब महापूजेस येणार असून त्यावेळी 70 फूट भाजी मंडई भाजीपाला फळे विक्रेते यांच्या प्रश्नासंबंधी 5 प्रतिनिधींचे शिष्टमंडळ भेटण्यास वेळ देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्याचे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना ईमेल पाठविण्यात आला आहे। अद्याप त्यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही, म्हणून पुढील लढ्याची दिशा काय राहील याकरिता आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। सोलापूर शहरात तब्बल 40 वर्षापासून किरकोळ फळ विक्रेते, भाजी विक्रेते, चारचाकीवाले, फेरीवाले हे आपली रोजीरोटी व उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार करत आहेत। यासाठी 70 फूट भाजी मंडई येथे रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीपाला फळे विक्री करत आहेत। यावर त्यांचे व त्यांचे कुटुंब आणि प्रपंच अवलंबून आहे। परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर 2-3 महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते। कारवाई दरम्यान त्यांनी उधार, उसने किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमधून कलम भरून आणलेला भाजीपाला, फळे व जीवनावश्यक वस्तू यांचा राजरोसपणे जागेवरच उद्ध्वस्त केले जाते, कारवाईच्या नावाने जप्त केले जाते। त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा तर पडतोच, मात्र त्या दिवशी कुटुंबासह उपासमारीची वेळ येते। प्रशासनाकडे याचना करूनही प्रशासन काही ऐकत नाही। यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागांची संक्रांत आहे। यावर मात करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकामार्फत पर्यायी भाजी मंडई अशोक परिसरातील चिप्पा मार्केटची निर्मिती केली। हे चिप्पा मार्केट मुख्य बाजारपेठेपासून 2 किलोमीटर आतमध्ये आहे, ज्या ठिकाणी ग्राहकांना जाणे गैरसोयीचे व जिकरीचे आहे। नव्या पिढीला या चिप्पा मार्केटची माहिती सुद्धा नाही। सदर चिप्पा मार्केट या ठिकाणी अवतीभोवती कारखाने असल्याने नागरिकांची वर्दळ कमी असते। या चिप्पा मार्केटमध्ये दिवसाढवळ्या राजरोसपणे तळीराम खुलेआम मद्यपान करतात, भांडणे होतात। आज मितीस 2 वेळा खून झाल्याची नोंद पोलीस ठाणे येथे आहे। या परिसरात नेहमीच व्यसनी लोकांचा वावर असून महिला, वृद्ध व लहान मुले यांना या ठिकाणी येणे भीतीचे वाटते। तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असल्याने भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक यायला धजावत नाहीत। या वस्तुस्थितीबाबत फळे, भाजीपाला विक्रेते व फेरीवाले प्रशासन व अतिक्रमण विभागाकडे वारंवार तक्रारी नोंदविले, कारवाई थांबवण्यासाठी विनंती केली, मात्र प्रशासनाने पुढाकार घेऊन चिप्पा मार्केट येथे भाजीपाला, फळ विक्रेते, फेरीवाले यांची नोंदणी करून त्यांना अधिकृत ओटा बांधून दिला। त्याप्रमाणे या विक्रेत्यांनी तब्बल 3 महिने या ओट्यावर बसून व्यवसाय केला, मात्र त्यांना नफ्याऐवजी आणलेला भाजीपाला त्याच ठिकाणी फेकून देण्याची वेळ आली। व्यवसाय तोट्यामध्ये गेला, विक्रेते कर्जबाजारी झाले, कारण ग्राहक त्या मार्केटमध्ये फिरकत नव्हते। क्वचितच गरजू लोक त्या मार्केटमध्ये येत होते, त्यामुळे कोणाचाही व्यवसाय चालत नव्हता। म्हणून नाईलाजास्तव नफा किंवा तोटा विक्रेते पुन्हा 70 फूट भाजी मंडई येथे बसणे बंद केले। या ठिकाणी साधारणतः 200हून अधिक विक्रेत्यांकडून दररोज 25 रुपये दंडाची पावती स्वीकारली जाते, याची नोंद घेणे आवश्यक आहे। या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते, माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, कॉम्रेड युसुफ शेख, मेजर नलिनीताई कलबुर्गी, ॲडव्होकेट अनिल वासम, खाजाभाई करजगी, अकिल शेख, मल्लेश्याम कारंपुरी, जाफर शेख, रुक्मिणी कावळे, शांताबाई कोळी आदींची उपस्थिती होती। 70 फूट रोडवर 200 विक्रेते भाजी आणि फळं विकतात। अनेकदा त्यांच्यावर संकट आले, प्रत्येक वेळेला आम्ही धावून गेलो,
त्या लोकाला संरक्षण केलं. महाराष्ट्र सरकारने GR काढला 9 जानेवारी 2017ला. रहदारीला अडथळा न येता रस्त्यावर ते व्यवहार करू शकतात किंवा मंगळवार असेल बुधवार असेल. आपल्याला माहीत आहे सोलापुरामध्ये 2 वार आहेत, मंगळवार आणि बुधवार. या ठिकाणी सर्वसाधारण मार्केट भरतं. अशा पद्धतीनं मार्केट करत असताना पालकमंत्री नामदार गोरे साहेब हे माधवनगरच्या कार्यक्रमाला गेले होते आणि परत येताना त्यांना हे 70 फूट रोडचं मार्केट दिसलं आणि त्याच ठिकाणी कमिशनरला त्यांनी झापलं. त्यामुळं 70 फूट रोडवर आता 25 दिवस झाले संक्रांत आलेला आहे. 200 माणसं जगायचं मुश्किल आहे. चिप्पा मार्केटमध्ये अनेकदा आम्ही प्रयत्न केलं पण त्या ठिकाणी व्यवहार होत नाही, प्रतिसाद मिळत नाही. आणलेलं भाजीपाला आणि फळफळावळे फेकून द्यावे लागतात, अशी गंभीर परिस्थिती आहे. त्याकरता कालच मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलेलं आहे मेलने. आमच्या शिष्टमंडळाशी भेटून आम्हाला वेळ द्या. नसेल सोलापूरला आलं तर सोलापूरला माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना घेराव करू. सोलापूरला न येता ते जर पंढरपूरला गेले, कॉम्रेड युसूफ मेजर त्या ठिकाणी जाऊन 200 विक्रेत्यांना घेऊन त्या ठिकाणी घेराव करतील. तुरुंगात गेलं तरी परवा नाही, आम्हाला जगण्याचा अधिकार द्या ही आमची ठाव आहे.